झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। वेंकी पण ना दुकान बंद करून कुठे जाऊन बसलाय कुणास ठाऊक। सांगेल तर की नाही मला। माघारी माणसं काळजी करतात, ह्याला ना घेणं ना देणं त्याचं। फोन करते छोट्या। काय रे वेंकी, तू इकडं का नाही आला? असं होय। मी ते फुलं पोचवायचे आहेत ना, तिकडे निघालते। पण काय रे, तू सुट्टीचं म्हणजे तू इकडे येणार नाही ते का नाही सांगितलं मला? तसं नाही रे, म्हणजे तू नसलास की आम्हाला आठवण येते ना तुझी। आम्हाला येत नसती त्याची आठवण बिटवल। तुझ्या पुरतं बोल, तुलाच लय आठवण येते त्याची। तुला ना बरं बाबा, या छोट्याला काय आठवण येत नाही, पण मला तुझी आठवण येते रे वेंकी। चालतंय की, ये मग उद्या। हा, भेटूया। ठेवू का फोन? हा म्हणता म्हणता लयच वाढत चालले की तुमची मैत्री। तुझ्या का पोटात एवढं दुखायला लागले रे? माझ्या कशाला पोटात दुखते? तुझ्या पाठीमागे जो माणूस लागलाय ना त्याच्याच पोटात दुखेल। अगं डोसकं जरा चालीव, ते लोकांचे पैसे कसं फेडायच ती बघ। ते माझं मी बघून घेते, तू नका शिकवू मला। तू तुझं बघ, छान आहेस लई। मी माझंच बघतोय। इथं डोसकं फिरलेल्या माणसांच्या कोण नादाला लागते? तुला ना हंते बघ एक। चल गप गुमान। ताई येऊ का ग? अगं ये ना, विचारतेस काय? काय करतेस? काही नाही, रोजच काम। ताई हे बघ ना, वेंकी दादाने मला नाकातली चमकी आणलीये, मस्त आहे ना? हो, छान आहे। अब तू घालून बघतेस का? ही धर। नाही नाही नको, अगं काढू नको, राहू दे। ताई एक विचारू का ग? नाही म्हणजे लग्न मोडलं म्हणून तू सॅड आहेस का? अगं नाही जानू, असं काही नाहीये। ताई पण मी ना तुला खात्रीने सांगते, तुझ्या आयुष्यात परफेक्ट जोडीदार येणार आहे आणि तू लग्न करून खूप छान घरात जाणार आहेस, माहितीये मला। जानू नको हा विषय। ओके, मी नाही काढत पुन्हा हा विषय। पण ताई ऐक ना, तू अशी सॅड नको ना ग राहूस। आम्हा घरातल्या सगळ्यांना तुझ्या हिमतीचं, तुझ्या जिद्दीचं फार कौतुक वाटतं। तू जर अशी चेहरा पाडून बसलीस तर कसं होईल? आणि एक सांगू का, मलाही नाही बघवत तुला असं। काय करतेस जानू? जयंत अरे, ही चमकी आहे ना, ही सारखी आतून टोचते, त्यामुळे ती ऍडजस्ट करावी लागते। मग कशाला घातलीस? काढून टाक। जयंत अरे असं काय बोलतोयस तू? वेंकी दादाने किती प्रेमाने आणली ही चमकी माझ्यासाठी। आणि तू सकाळी पाहिलंस ना, मी ही चमकी जेव्हा घातली तेव्हा त्याचा चेहरा कसा खुलला होता ते। माझ्या वेंकी दादाच्या आनंदासाठी मी एवढा त्रास तर सहन करूच शकते। जानू, हो आई,
आले जन, आलेच मी. की दादा कसली भारी आहे. आवडली, खूप जास्त आवडली. ए पण एक मिनिट, माझ्यासाठी का आणलीस तू ही? मी तुझी लाडकी बहीण आहे म्हणून. कशी दिसते? थँक्यू दादा, थँक्यू सो मच. बस बस, मी सतत जानूच्या तोंडून त्या वेंकीचं कौतुक सहन करू शकत नाही. Enough is enough. बोला मॅडम, काय दाखवू? तुम्ही काहीच नका दाखवू. आता मी जे दाखवतेय ना ते तुम्ही बघा. हे बघा, हे काय आहे? हे दागिने खरे आहेत? पूर्वी काय ग, झाल्या का गप्पा? हो हो आई, बोललो आम्ही. आणि सिद्धू कुठे गेलाय? सिद्धूला एक फोन आला होता कामाचा अचानक, तर तो तिथूनच गेला परस्पर. पाहिलंस, पुरुषांचं हे असं असतंय, पायात नेहमी भिंगरी. आता एकदाच तुमचं लग्न झालं की त्याला घरात बांधून ठेवायचं काम तुझं आहे. काय सोयरीक आहे म्हणून पक्ष टिकून आहे म्हणायचं. हो ना गुणाजीराव. संपतराव निघतो. हो. नाही काय, अजून बरीच कामं खोळंबलेत. जेवूनच निघाला असतात. नाही आता नको, पुढल्या वेळेस येताना यांना घेऊनच येतो. हा, आणि तेव्हा लग्नाची तारीख नक्की करू. हो चालेल ना. पुढल्या वेळेला तुम्हाला जेवल्याशिवाय सोडणार नाही. चांगला बेत करू. नक्की नक्की येऊ. नमस्कार. 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 अच्छा, नमस्कार. चल. संपत, काय झालंय? हे बघ सुनबाई, ही शांती वगैरे जे काही करायचंय ना ते ताबडतोब उरकून घ्या. या सिद्धूचं लक्षण काही मला ठीक दिसत नाहीये. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज